रामकृष्ण हरी. एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा ही तुम्ही म्हणाल काय की केवढंसंच दाखवायला लागल्या. तर ही चिटकू मिटकू केवढं जेवण बघा मी उपवासाचं फराळाचं करतोय मास्तरांसाठी. तर केवढंसंच माझं पातेलं आहे बघा. यात 1 कप चहा उकळतो एवढंसंच पातेलं आहे. तुम्हाला फोनमध्ये मोठंच दिसत असेल. तर त्यात मी भात घातला आहे तो वरीचा आणि एकदम एवढासाच आहे तुम्ही बघू शकताय. आणि हे पातेलं आहे ते त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आहे. तर त्यात बघा आपल्या ह्या बटाट्याचा चिवड्याची आमटी करायची आहे. तर चिवडा म्हणजे काय, तर बटाट्याचा किस जो आहे त्याचा चिवडा. तर फक्त त्याचाच तिखटपणा, बाकीचं त्यात आपण काय घालत नाही कारण मिरची पावडरमध्येच तो असतो केलेला. फक्त मीठ घालतो चवीसाठी. थोडंसं तेलामध्ये जिरे फोडणीला आणि नंतर बघा हे थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तर ही अशी आपली उपवासाची आमटी आणि थोडंसं चवीनुसार मीठ. आणि ही बघा ही आपली आमटी लगेच 1-2 मिनटात आमटी आपली तयार आहे. 5 मिनटंसुद्धा लागत नाहीत बरं का. आणि ह्या भाताला तर 5 मिनटं पण लागत नाहीत. भात पण लगेच हे बघा मस्त असा भात इडलीसारखा निघला आहे बघा. बघू शकताय तुम्ही मस्त असा. तर ही चिटकू मिटकू एवढंसं जेवण कसं वाटलं चुन्नूपटान. एकदम असं वाटतं की बाहुलीसाठीचंच हे जेवण आहे. तर या अशा पद्धती. आणि मोसंबी आहे आणि हे फळ कोणतं आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मला माहीत आहे पण तुम्हाला माहिती आहे का नक्की सांगा. धन्यवाद.